नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे. तर आज आपण 28 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर इथं मी सिंगल पेपर घेतलेला आहे. अगोदर आपल्याला मागच्या भागाची कटिंग करायची आहे. तर इथं उंची आहे 12, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 13 घेतलेली आहे. जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्या. अस्तरच्या ब्लाऊजसाठी शोल्डर आपल्याला इथं 5 इंच घ्यायचं आहे 28 साईजसाठी. इथं सुद्धा 5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. आता इथं आर्महोलसाठी 5.25 घ्यायचं आहे मुंडा खोलीसाठी. तर अशा पद्धतीने इथं 5.25 इंचावर एक लाईन मारून घ्यायची आहे. इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 28चा चौथा भाग. 28ला 4ने भागायचा आहे. तर इथं 7 इंच आलेलं आहे. तर अशा पद्धतीने इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 7 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन ही लाईन जोडून घ्यायची आहे. आता ही लाईन सुद्धा इथं कमरेपर्यंत जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी इथं 1 इंच घ्यायचं आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. शोल्डर 3 इंच. मागचा गळा आहे 8.5 इंच, 8.5 इंच. तर अर्धा इंच प्लस करून 9 इंच घेतलं. तर अशा पद्धतीने इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. गळ्याला आकार देऊन घेतला. मागच्या टक्ससाठी अशा पद्धतीने इथं एक फिटिंग लाईन मी मारून घेतलेली आहे आणि त्या फिटिंग लाईनपासून डबल फोल्ड करून इथं मागचा टक्स 4 इंच घ्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन टक्स जोडून घ्यायचा आहे. आता कट करून घ्यायचं आहे. तर ही आपली मागच्या भागाची कटिंग संपूर्ण झालेली आहे. गळा आपण नंतर कट करणार आहोत. आता इथं आपल्याला समोरच्या भागासाठी हुक लूप पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. समोर अर्धा इंच सोडून आपल्याला मागचा भाग ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अर्धा इंचावर एक लाईन मारून घेतली. खाली 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं वाढून घेतलेलं आहे. आता ही एक इथं लाईन मारून घ्यायची आहे. आता त्या लाईनच्या वर मागचा भाग हा ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आहे तसा या पद्धतीने आखून घ्यायचा आहे. इथं शोल्डर मुंड्याची लाईन ओढून घ्यायची आहे आणि 1/2 इंच कमी करून आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या मुंड्याला. तर इथं 2 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर घेतलं. समोरचा गळा 5.5 इंच घेतला. 5 आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 5.5 घेतला. गळ्याला आकार देऊन घेतला. इथं 2.5 इंच घ्यायचं आहे.
इथं 3 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. टक्स पॉईंटसाठी इथं 9.5 इंच घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचाच्या पुढं 1.5 इंचावर एक मार्किंग केली आणि ही लाईन जोडून घेतलेली आहे. इथं आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटला. इथं 1 इंच वर घेऊन अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. वर 1 इंच वाढवून घ्या. आता ही लाईन जोडून घ्यायची आहे. आता ही लाईन इथून जोडून घ्यायची आहे. इथं सुद्धा अशा पद्धतीने लाईन जोडून घ्यायची आहे. इथं 1.5 इंच घेतलं तेच इथं आपण वाढवून घेतलेलं आहे. इथं 2.5 इंच, इथं 3 इंच गळा घेतला आपण 5.5 इंच, 2 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा घेतला. तर आता आपण कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच सुद्धा आपल्याला कट करून टाकायचं आहे. इथं गळा कट करायचा आहे. तर इथं आपली समोरच्या भागाची कटिंग झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथं आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीसाठी इथं 4मध्ये 1 इंच प्लस करून मी इथं 5 इंचाची बाही घेतलेली आहे. रुंदीसाठी 7 इंच घ्यायचं आहे. छातीचा 4था भाग. इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे. दंडघेर 4.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे 1 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि कॅप हाईटसाठी इथं 2.5 इंच घ्यायचं. तिथून 1.5 इंच वर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन जोडून घेतली आणि 1/2 इंच समोरच्या मुंड्याला आकार देऊन घेतला. आता हे कट करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपली इथं संपूर्ण कटिंग झालेली आहे.